फायनल क्रमांक 1 ला मैदानामध्ये सुरू होते. फ्लड लाईट्स इथे ऑन झाल्यात. सकाळच्या दुपारच्या सत्रानंतर आपण आता संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे प्रवेश केलाय. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल कराडी चषक 2025 सेमीफायनल मधली लढत अहमदनगर आणि त्यांच्या विरोधात नाशिक या दोन बलाढ्य संघांमध्ये सुरू होते. पंचांचा इशारा, लाईट्स प्ले. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज मयूर मासाळ. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे काहीसा अतिरिक्त उसळी घेतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला चेंडू डॉट. कृष्णा गवळी इथे आपण पाहतोय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असतील ते कुणाल खोंड. आज सकाळपासून या जोडीने कमालीची फलंदाजी केली आहे. ती जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट. वा बाय वा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती उत्तर. इनसाइड आउटचा फटका, येईल चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मयूर मासाळ आपण पाहतोय, मॅन फ्रॉम बारामती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा वेगवान चेंडू शरीरावरती आदळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या हलक्या हाताने मला वाटतं जो फटका खेळायचा प्रयत्न केला गेला तेवढंच एलिव्हेशन तिथे मिळालं नाही. चेंडू बरोबर बॅट वरती आला नाही, परंतु सिंगल इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 5 धावा झाल्यात. धावसंख्या इथे आपण पाहतोय 5 धावा झाल्यात. पहिलं षटक सुरू, 5 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर आणि चेंडू देखील जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत. कुणाल खोंड ट्रेडमार्क फटका, येतोय चौकार. 4 धावेंसाठी. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅट वरतून ब्रश लॉंग लेगच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला पायाचा वापर. चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलण्याचं काम केलंय. 2 धावा इथे पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न, तिसरी देखील इथे पूर्ण केली जाते. ठाऊक आहे सेमीफायनलची मॅच आहे. या देखील संघाने आतापर्यंत चांगला खेळ केलाय, त्याचमुळे ते बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेत. इथे कुठल्याही प्रकारची चुकी करून चालणार नाही. जिथे 1 आहे तिथे 2, जिथे 2 आहे तिथे 3 धावा घेण्यामध्ये इथे बॅटरला यश मिळत आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. धावसंख्या होते ती 12 धावा. पहिले षटक आतापर्यंत आपण पाहतोय जे मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 12 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाले आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने जाईल चेंडू. सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय कृष्णा गवळी यांच्या बॅट मधून. चौकार, चौकार, चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा झाल्यात. सुरुवात तर चांगली केली आहे दोन्ही बॅटर्सने. सकाळपासून चांगली कामगिरी त्यांची या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक संपलंय. 16 धावा झाल्यात. पहिले षटक संपलंय. 16 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सागर शिंदे. एक उंचपुरा गोलंदाज.
एक अनुभवी गोलंदाज, मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. ते प्रॅक्टिस लगेच बंद करा. प्रॅक्टिस सेशन बंद करा लगेच. ते प्रॅक्टिस साठी ती जागा नाहीये. धावसंख्या 16 झाली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती सागर शिंदे. वेळेकडे लक्ष ठेवा. जरी ही फायनलची मॅच आहे किंवा असेल तरी सुद्धा वेळेचं बंधन हे शेवटच्या मॅच पर्यंत आहे. चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय आणि पुन्हा एकदा कुणाल खोंड यांचा ब्लास्ट पुन्हा एकदा येतोय चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. पहिले षटक इथे 16 धावेंवरती मयूर मासाळ यांनी खर्च केलं. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती सागर शिंदे आले आणि त्यांचं स्वागत इथे चौकाराने करण्यात आलंय. धावसंख्या होते ती 20 विदाउट लॉस. सुरुवात तर चांगली केली आहे दोन्ही बॅटर्सने. पुढचा चेंडू इथे देखील काहीसा हळवार पद्धतीने चेंडू हाताळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे अगदी वेगात येऊन चेंडू फील्ड केला जाईल. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 21. 21 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 21 धावा झाल्यात आतापर्यंत विदाउट लॉस. एक चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये जी सुरू होताना पाहतोय. पुढचा चेंडू सागर शिंदे यांचा. इथे देखील आडव्या बॅटने सरळ दिशेने ते फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु म्हणावं तसं त्या फटक्यामध्ये धावा प्राप्त केल्या जात नाही परंतु सिंगल प्राप्त होईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. थोडस स्पीड अप. वेळेकडे लक्ष ठेवा. स्क्रीन वरती आपल्याला वेळ समजून येईल. त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची चर्चा इथे ऐकून घेतली जाणार नाही. पुढचा चेंडू सागर यांचा कुणाल यांच्यासाठी. इथे देखील गुडघा टेकवलाय. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नसेल. डीप मिड विकेट. पुन्हा एकदा वन बाउन्स. कुणाल खोंड खेळतील चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26. हे बघा प्रेझेंटेशन बॉक्स जिथे आहे ना तिथे काही टू व्हीलर्स आहेत. रस्त्यावरती काही टू व्हीलर्स लावलेले आहेत. स्टेजच्या समोर ज्या काही टू व्हीलर्स आहेत ना त्या पटकन काढून घ्या. पटकन ज्यांच्या आहेत त्यांच्या एक पांढऱ्या कलरची ऍक्टिव्हा आहे आणि एक पॅशन आहे. पटकन काढून घ्या. धावसंख्या आपण पाहतोय 26. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 26 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू सागर शिंदे यांनी हाताळलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या होते ती 26 विदाउट लॉस. सुरुवात पुन्हा एकदा इथे अगदी अप्रतिमरित्या केली जाते. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि या फटक्यामध्ये देखील ताकद आहे, नजाकत आहे आणि चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषा पार. कुणाल खोंड यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतो एक चौकार 4 धावेंसाठी. पॅशन कोणाची आहे? पॅशन लगेच काढून घ्या. कोणाची गाडी आहे ती? स्टेजच्या बरोबर बाजूला जी पॅशन गाडी आहे रोडवरती उभी ती पटकन काढून घ्या. धावसंख्या आपण पाहतोय 30. स्कोररने इथे दुरुस्त केलेलं आहे. 31 धावा झाल्यात कारण एक चेंडू अवांतर होता तो इथे ऍड केला गेला नाही आणि दोन्ही अतिरिक्त जे काही खेळाडू आहेत त्यांचं लक्ष बरोबर आहे. त्यांनी कळवलं आणि दोघांनाही ते मान्य आहे. जे कोणी धावा कमी करायला नको आणि कोणी वाढवायला नको.
31 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 षटक इथे मैदानामध्ये पूर्ण झालेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती येत आहेत पॅरिस कांबळे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी तिसरं षटक इथे हाताळण्यासाठी येत आहे. 31 धावा आतापर्यंत. एकही बॅटर बाद नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात होणं गरजेचं आहे ती सुरुवात इथे झाली आहे. चला थोड्याशा हालचाली पटपट करा. वेळ तुमच्यासाठी इथे थांबणार नाही. पहिल्या चेंडूवरती प्रहार पॅरिस कांबळे यांचं स्वागत केलंय कृष्णा गवळी यांनी. टोकडाला षटकार 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37. अगदी पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून इथे आक्रमणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चेंजअप पेस परंतु तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक झेल घेताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. काही वेळ चेंडू हवेमध्ये होता. गोलंदाजाला देखील भरपूर काही अपेक्षा होत्या. शॉट फाईन लेग वरती सागर शिंदे तैनात आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा होती की इथे झेल अटेम्प्ट करणं, झेल पकडणं किती गरजेचं आहे. गोलंदाज काहीसा नाराज आहे परंतु एक धाव मिळेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 38. तिसरं षटक सुरू आहे. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानामध्ये संपन्न होते. 38 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पॅरिस कांबळे यांचा. सामना करतील ते कुणाल खोंड. आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी फलंदाजीमध्ये. ना एकदा उलटा पुलटा स्विच हिट देखना फटका आणि खेळून काढलाय चौकार 4 धाव्यांसाठी. एक्शन रिप्ले. सकाळपासून जर आपण पाहिलं ना तर कुणाल खोंड यांच्या बॅट मधून अगदी समोरच्या दिशेने ऑन साइडला कव्हरच्या दिशेने चांगले चांगले फटके आपण पाहिले परंतु स्विच हिट हा देखील फटका त्यांच्या बात्यामध्ये आहे. त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. सुरेख फटका चौकारासाठी. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या 42. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच कळवतील. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 43. तिसरं षटक संपल्यानंतर इथे आपण पाहतोय तिसरं षटक सुरू आहे. 43 धावा झाल्यात. माफ करा अजूनही 2 चेंडू इथे शिल्लक. 43 धावा झाल्यात. फार मोठ्या प्रमाणात इथे धावसंख्येला आकार देण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत. पुन्हा एकदा गती परिवर्तन. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे इथे काहीसा निर्णय कळवत आहेत. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जाईल की खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय की नाही याची पडताळणी करायची आहे. तिसरे पंच त्या ठिकाणी कळवतील आणि इथे तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतायत. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर आणि त्यांची इथे निर्णयाची अपेक्षा आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. गोलंदाजाकडून होते चूक. नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पॅरिस कांबळे काहीसे खर्ची गोलंदाजी करतायत. फ्री हिटचा चेंडू मात्र इथे गती परिवर्तन. चेंज अप पेस. इथे आपण पाहतोय चेंडू असेल निर्धाव. फ्री हिटच्या चेंडूवरती म्हणावा तसा इथे फटका खेळता आला नाही. बॅटची हलकीशी एज परंतु फ्री हिटचा चेंडू आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका इथे निर्माण झाला नाही बॅटरला. चांगलं कमबॅक पॅरिस कांबळे यांचं. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 44 विदाउट लॉस. एकही बॅटर बाद नाहीये. पुन्हा एकदा गती परिवर्तन. पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने इथे
बॅकहँडचा वापर केला आणि चेंडूला गती काहीशी कमी दिली आणि त्याच दरम्यान बॅक टू बॅक 2 चेंडू कृष्णा गवळी यांच्यासाठी निर्धाव पद्धतीने हाताळले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो इथे होतीये 'व्यंकटेश्वर वॉरियर्स' या संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 44. 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विकास. पाहूया सेमी फायनल मध्ये कामगिरी करेल का झकास. विकास गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय कुणाल खोंड. या स्पर्धेसाठी देखील आपण पाहिलं तर ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं देखील लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. काही क्षणचित्रे त्या ठिकाणी टिपले जात आहेत. विकासचं स्वागत इथे मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय डीप मिड विकेटला भेदत सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार 4 धावेंसाठी. सुरेख असा फटका इथे खेळला जातोय. कुणाल खोंड 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48. चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा प्रहार. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. कुणाल खोंड इथे होतील बाद. पहिला बॅटर 48 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हेलियन. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ मध्ये पुरुषांसाठी होम थिएटर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे ते शिवा ढाले यांचं देखील शुभागमन होत आहे. मातोश्री डेव्हलपर्सचे सर्व आहेत आणि त्यांचंच योगदान या लकी ड्रॉ मध्ये होम थिएटरचं आपल्याला लाभलेलं आहे. त्या मान्यवरांचं शुभागमन त्यांचं मनपूर्वक स्वागत. ती जी रस्त्यावरती 4 व्हीलर आहे ती पटकन काढून घ्या आणि प्रामुख्याने लाईट्स त्या ऑफ करा. धावसंख्या आपण पाहतो इथे 48 धावसंख्येवरती एक बॅटर बाद आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील अमित नाईक. एक गेला. दुसरा त्यापेक्षा देखील विस्फोटक बॅटर मैदानामध्ये येतोय. परंतु गोलंदाजाचं इथे विकेचं कौतुक करावं लागेल. विकास याचं त्यांनी कामगिरी झकास केली आहे. बॅटर बाद केलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला टॅप केलंय. सिंगल प्राप्त केली जाईल. अमित नाईक यांनी आपलं खातं एका धावेने उघडलंय. तर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 49 धावा. 49 रन्स. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला असतील कृष्णा गवळी. आतापर्यंत चौकार षटकार त्यांच्या बॅट मधून आपण येताना पाहिलेत. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा विकासने कामगिरी केली आहे झकास. आघाडीचे दोन्ही बॅटर कुणाल खोंड आणि त्याचबरोबर कृष्णा गवळी हे दोन्ही बॅटर बाद करण्याचा विक्रम केलाय. विकासची कामगिरी होते झकास. धावसंख्या 49 2 गड्यांच्या मोबदल्यात. चार धावेने इथे आपण पाहिलं तर 2 विकेट्स गमावल्या जातात. 49 धावा झाल्यात.
गाडी जी आहे ती व्यवस्थित पार्क करा आणि मग मॅच बघण्याचा आनंद घ्या. आयोजकांकडून सूचना आहे आपल्याला, व्यवस्थित गाड्या पार्क करा. येण्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्यत्यय होता कामा नये. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये युवा नेते निखिलदादा पठारे यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर समीरजी रणसिंग यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, या देखील मान्यवरांना विनंती आहे. आणि इथे स्वागत बॅटरने तर अप्रतिम करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. 49 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे. 49 धावा झाल्यात आणि विकास गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि तेव्हापासून धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. अमित नाईक यांच्या बरोबरीने जोडले जात आहेत निलेश शिंगवले, संघाचे संघनायक आहेत आणि सकाळपासून आता ते बॅटिंग साठी आलेत. पुढचा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर झेल टिपला जाईल. बॅटर इथे होतील बाद निलेश शिंगवले. सिल्वर डकचे शिकार. तिसरा बॅटर कॅप्टन डगआउटच्या दिशेने. निलेश शिंगवले इथे आपण पाहतोय बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आज दिवसभरामध्ये पहिल्यांदाच आता हे बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहतोय. विशाल निगोट नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सकाळपासून आपण त्यांना गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. बॅटिंग प्रथमच आणि ती देखील फ्लड लाईट मध्ये. त्यामुळे आता त्यांची देखील एक परीक्षाच आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 49. 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं षटक इथे सुरू होईल. स्वप्नील साबळे इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा वेगात पूर्ण केल्या जात आहेत. अमित नाईक अप्रतिमरित्या त्या ठिकाणी धावसंख्येला आकार देण्याचं काम करतायत. 51 धावा आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या आपण पाहतो 51. 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये देखील मिळेल यश. चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. अमित नाईक यांच्या बॅट मधून येतात 6 धावा. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 57 धावा. या षटकामध्ये देखील धावा येतात. मागच्या षटकाचा जर विचार केला ना तर त्या षटकामध्ये विकास यांनी चांगली गोलंदाजी केली आणि विकेट्स देखील प्राप्त करून दिल्या. परंतु या 5व्या षटकाची जी सुरुवात झाली, स्ट्राईकला आपण अमित नाईक यांना पाहतोय. स्वप्नील यांचं स्वागत त्यांनी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती ठोकलेला एक खणखणीत षटकार. जे आतापर्यंत 8 धावा या 2 चेंडूंमध्ये खर्च होत आहेत. धावसंख्या होते ती 57. 57 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा स्विचेटचा प्रयत्न इथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे ऑन स्टॉपला तिथे तैनात आहेत.
सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 58 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत. पुढचा चेंडू. इथे मात्र काहीशी चर्चा आणि काही वेळासाठी बघा, घड्याळाकडे लक्ष ठेवा, वेळेकडे लक्ष ठेवा. जरी सेमी फायनल असू द्या अथवा फायनल असू द्या, सगळ्यांना वेळेचं बंधन आहे. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवा. धावसंख्या 58 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. ड्रोन व्ह्यू देखील आपल्यापर्यंत का वेळ हळूहळू कमी होते. पुढचा चेंडू स्वप्नील यांचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून तर काढलाय मिड ऑफ मध्ये. तिथे चेंडू हातातून निसटतोय. मयूर बासाळे अगदी वेगात येऊन चेंडू अडवतील. फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 60. दोन चेंडू शिल्लक आहे आणि आपल्याला दिलेली जी वेळ आहे ना, ती वेळ संपलेली आहे. त्यामुळे शेवटचं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. आत्ताच सूचित केलं जाईल. नाशिक आणि त्याच्या विरोधात अहमदनगर हा संघ मैदानामध्ये खेळतायत. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय 5वं सुरू आहे. विकेटचं पतन होईल. बॅटर देखील इथे होतील बाद. 60 या धावसंख्येवरती 4 बॅटर इथे बाद झालायत. बॅटिंग करणारी टीम जर आपण पाहिली तर नाशिक इथून आलेले खेळाडू आहेत. काही आंबेगावचे आहेत, काही शिरूरचे आहेत. एक चांगली टीम मैदानामध्ये व्यंकटेश वॉरियर्स नाशिक हा संघ बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अहमदनगर इथून आलेला संघ आहे शिरसाट स्पोर्ट्स. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत आपण पाहतोय अगदी संमिश्र स्वरूपाचा आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता अमित नाईक जो यंदाच्या ISPL या टेनिस बॉल क्रिकेटच्या IPL मध्ये सिलेक्ट झालेला खेळाडू मुख्य स्क्रीनवरती आपण पाहताय. अमित नाईक जो रायगड भागातून एकमेव खेळाडू आहे. एकट घरगाव इथून प्रामुख्याने बिलॉंग करणारा खेळाडू. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूची निवड झाली आहे. म्हणजे किती मोठा खेळाडू आज या मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. त्याचबरोबर मुंबई या संघामध्ये, माझी मुंबई या संघामध्ये त्याचं झालेलं सिलेक्शन आहे. 5 षटकांचा खेळ इथे मैदानामध्ये आपण पाहतोय संपुष्टात येतोय. 60 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला पॅनलाइज केलं जात आहे. आपल्याला इथे पॅनलाइज केलं जाईल. पॉवर प्लेचं षटक आहे असं तुम्हाला हाताळावं लागेल, कारण 2च खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. वेळ अतिरिक्त खर्च केले त्यामुळे शिरसाट स्पोर्ट्स या संघाला पॅनलाइज केलं जात आहे. धावसंख्या 60. 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम 6 चेंडू पहिल्या डावातील. लास्ट 6 बॉल. गोलंदाजी मार्क वरती विकास ज्यांनी पहिलं षटक हाताळलं त्यावेळेस 3 विकेट्स प्राप्त केल्या, 5 धावा खर्च केल्यात. ते इथे गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्राईकला अमित नाईक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न काही अंशी फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील काहीशी चुकी करताय. ऍक्शन रिप्ले देखील आपण मैदानामध्ये पाहू शकता. नक्की काय घडलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्यानंतर मिडॉनचा खेळाडू तिथे झेल मात्र अगदी सोपा होता. पॅरिस कांबळे तिथे आहेत आणि चूक त्यांच्या हातातून झाली आहे आणि अमित नाईक यांना जीवदान मिळत आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 61. 61. मनोज आपण पाहतो स्ट्राईकला सज्ज आहेत.
हा देखील चेंडू हळुवार पद्धतीने इथे पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 62. कोणाचं काय काही प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेत, परंतु ही लहान मुलं ड्रोनच्या मागे जी लागली आहेत, वाटतं ड्रोन सोडणार नाही ते आज. धावसंख्या आपण पाहतो इथे 62 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक. हा देखील चेंडू सुरेख. विकास यांनी केलेली कामगिरी अगदी निर्णायक आहे. धावांवरती अंकुश लावण्याचं काम या गोलंदाजाने सुरेखरित्या केलंय. कारण ज्या गोलंदाजांवरती आक्रमण चढवलं गेलं, परंतु विकासने इथे मात्र सर्वोत्तम गोलंदाजी करून दाखवली. आतापर्यंत 9 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 3 बॅटर बाद केलेत. चौथा झेल सोडलाय नाही का. 4 बॅटर पैकी 3 बॅटर विकासने बाद केलेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये तर खेळून काढला आणि इथे गॅप मध्ये गेलेला चेंडू अडवणं मात्र फार अवघड. आणि चेंडू जाईल काय चौकार आहे की षटकार आहे. षटकार 6 धावेंसाठी. बघा एक जीवदान किती महागात पडू शकतं. अमित नाईक यांना मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर ठोकलेला षटकार 6 धावा. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 68. 68 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये शेवटचा आहे, अंतिम आहे. पॅनलाइज केलेला आहे. पुढील मॅचचा देखील टॉस झालेला आहे. परंतु अजूनही या पहिल्या डावातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा विकास स्ट्राईकला असतील ते अमित नाईक. धावसंख्या 68 आहे. संध्याकाळच्या समयी धावांवरती अंकुश लावला जातोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा केलेला प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी दूरवरती. ठोकलेला षटकार 6 धावा. अमित नाईक यांचा सोडलेला झेल तब्बल 13 धावा इथे आपण त्यांच्या खात्यामध्ये जोडलेल्या पाहतो. त्यामध्ये 2 षटकार आहेत. 74 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या इनिंगचा, या पहिल्या इनिंगचा सेमी फायनल क्रमांक 1 चा शेवटचा चेंडू. विकास स्ट्राईकला असतील अमित नाईक. पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली. अपर कटचा वापर. क्षेत्ररक्षक इथे मात्र बनेल दर्शक आणि पुन्हा एकदा ठोक डाला. षटकार 6 धावा. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या डावामध्ये व्यंकटेश वॉरियर्स नाशिक या संघाची धावसंख्या होते 4 गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा. तर 81 धावींची गरज असेल शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या संघाला. चला नाशिक संघाला विनंती आहे, कुठलाही वेळ खर्च न करता लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि शिरसाट स्पोर्ट्स चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतो आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमचे सहज समालोचक आणि प्रामुख्याने वैचारिक दृष्ट्या प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करणारे प्रोत्साहन देणारे आमचे सहकारी सिनियर समालोचक नरेश ढोमे सरांचा आवाज आपल्याला पुढच्या डावामध्ये ऐकायला मिळेल. या सर पुन्हा एकदा आपलं समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खराडी चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. जंगल ज्वाळापरी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे, तळातावर ठेचून मारू गनिमांचा हा घाला रे, क्रिकेटचे निशाण आम्ही अजिंक्य राखू दरेवरी, रण फंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये तयार झालेला आहे. एक जबरदस्त मॅच, काट्याचा मुकाबला, रोमहर्षक मुकाबला, चित्त थरारक सामना मैदानामध्ये होणार आहे. आणि मॅच होते व्यंकटेश वॉरियर्स नाशिक विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर. दमदार मॅच आहे. 80 धावा व्यंकटेश वॉरियर्स नाशिक संघानं बनवलेले आहेत आणि 81 धावा. अमित नाईकची आजची फलंदाजी आपण पाहिली, कुणाल खोंडचा झंझावात आपण पाहिला. आणि आता शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन संघाकडून बघायचं याला प्रत्युत्तर कसं दिलं जाणार आहे. अजून एक मॅच प्रेक्षकांसमोर आहे. हमराज मृत्युंजय पुणे विरुद्ध नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली, या दोन संघांमध्ये एक मॅच आता इथे आपण बघणार आहोत. खर तर तुम्ही बघा, 4 संघ मी नेहमी बघतो या स्पर्धेमध्ये, 4 वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून 4 संघ सेमीफायनल मध्ये असतात. आता पुणे जिल्ह्यातली एक टीम आहे, नगर जिल्ह्यातली एक टीम आहे, नाशिक जिल्ह्यातली एक टीम आहे आणि एक मुंबईकडची टीम आहे, म्हणजे थोडक्यात ठाणे जिल्ह्यातली टीम आहे. असे 4 संघ वेगवेगळ्या 4 जिल्ह्यातले आहेत. पुणे, नगर, नाशिक, ठाणे, पुणे जिल्ह्याला लागून हे सगळे जिल्हे आहेत. आणि हे 4 जिल्हे एकमेकांच्या समोर इथे येणार आहे. आणि पाहायचंय कोण सेमी जिंकेल, कोण फायनल जिंकेल, अर्थात 19वा खराडी चषक कोण जिंकणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दीचा महापूर ओसंडून वाहतोय. एक्सपर्ट क्राऊडचा जोश एकरोश या मैदानावरती सेमीफायनलच्या लढतीला प्रारंभ होणार आहे. सलामीची जोडी रोहन गर्दडे आणि संदीप गायकवाड. पहिला चेंडू बाहेर चिकट, चेंडू पॉइंट आणि गलीच्या मध्ये क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. धाव 1 जरूर प्राप्त होईल. संदीप गायकवाड स्ट्राइक एंड वरती असणार आहे. विशाल निघोट गोलंदाजी मार्ग वरती. विशाल निघोटनं आजच्या सकाळच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रभावी गोलंदाजी केली. विशेषतः तिसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट काढायला तो यशस्वी ठरला. त्यानंतर ज्यावेळेस त्याने कमबॅक केलं, त्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. मात्र विशालला पुन्हा संघनायकानं तिसऱ्या षटकासाठी बोलवलं. तिथे त्याने 2 फलंदाज टिपले आणि तिथून पुढे डावाला सुरुंग लावला, तो म्हणजे विक्रोळी संघाच्या. आता पाहायचं विशाल समोर डावखुऱ्या हाताचा संदीप गायकवाड. यास उजवाईच्या बाहेर, बराचसा बाहेर, वाईड चेंडूची घोषणा होते. 1 धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. 2 धावा. थोड्याच वेळामध्ये आपण ज्यांना सुसाट या चित्रपटातून बघितलं, बॉईज 3 मधून बघितलं, त्याचबरोबर जीव झाला वेडा पिसा या मालिकेतली सिद्धी अर्थातच विदुला चौगुले यांचं आगमन इथे होणार आहे. खराडी चषक आणि अभिनेत्रीच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण ही परंपरा मागच्या काही वर्षांपासून कायम आहेत. विदुलाजी चौगुले इथे थोड्या वेळामध्ये उपस्थित होणार आहे आणि त्यांच्या हस्ते पुन्हा एकदा सिने कलाकारांच्या हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे. तर आपल्या मालिकेतली लाडकी अभिनेत्री अर्थात लाडकी सिद्धी आपल्या भेटीला येते, त्यामुळे सर्वांनी त्यांच्या स्वागतासाठी हजर राहा. या चांगला चेंडू उजवाईच्या बाहेर जाणार. यष्टीरक्षक पहा काय अडवतोय, कसा कलात्मकता दिसते तुम्हाला प्रत्येक हालचालीमध्ये खेळाडूंच्या. आणि त्यामुळेच हा खेळ अधिक रंजक होतो, अधिक मनोरंजक होतो, अधिक आपला वाटतो, अधिक आनंद देतो. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 सुरू आहे. विशाल निघोट प्रभावी गोलंदाजी. 80 धावांना उत्तर द्यायचं इथे शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर संघाला. 80 धावा 6 षटकांमध्ये निश्चित मोठा स्कोर. आज कुणाल खोंड, अमित नाईकनं जबरदस्त खतरनाक फलंदाजी केली आणि त्याला उत्तर तसंच द्यावं लागणार आहे. डावखुऱ्या हाताचा संदीप विशाल निघोटचा सामना करेल, तोही डावखुऱ्या हाताचा. यावेळेस उचलण्याचा प्रयत्न पुन्हा फसलेला आहे. इथे फलंदाज होईल बाद. स्टंपिंग यष्टीची होईल. संदीप गायकवाड 3 बॉल तो डॉट खेळलाय आणि त्याने बघितलं की माझ्याकडून जर फटका येत नसेल, धावा येत नसेल,
धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज अनिकेत ताकवणे, दौंड तालुक्यातला पारगाव सालू मालूचा खेळाडू अनिकेत ताकवणे मैदानामध्ये दाखल होणार आहे. जितेन शेळकेंनी बांधणी केलेला संघ आपण मैदानामध्ये बघतोय, शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या संघानं खरंच पहिल्या 3 सामन्यांमध्ये म्हणजे पहिल्या फेरीच्या लढतींमध्ये अत्यंत सुंदर खेळ केलेला आहे आणि त्यामुळेच उपांत्य फेरीमध्ये आपण शिरसाट स्पोर्टला बघतोय. मातब्बरांना चारी मुंड्या चित करत सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे. अर्थात सगळ्याच संघांनी, कारण जे 8 संघांचा पूल होता तो अतिशय खतरनाक होता. या स्पर्धेमध्ये प्रत्येक पूल मध्ये 3-4 संघ हे नामचित होते की त्या संघांनी आपलं एक वलय तयार केलेलं आहे. अनेक स्टार दिग्गज स्टार्सला घेऊन हे संघ आले होते आणि अशा परिस्थितीमध्ये या संघांनी त्यांना मात देत सेमीफायनल मध्ये आलेले आहेत. प्रत्येक वेळेस प्रेक्षकांच्या नजरा ज्या संघावरती होत्या ते संघ पराभूत झालेत आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांनी इथे या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे. धावफलकावरती 4. रोहन गर्दडे अनिकेत ताकवणे ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाज कोण येतोय? पहिल्या षटकामध्ये विशाल निघोटची अत्यंत धारधार प्रभावी गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं की फक्त जवळपास 19 धावा खर्च करावा लागला होता विशाल निघोटला. मात्र त्याने नंतरच्या षटकामध्ये जे कमबॅक केलं. एक गोष्ट बघा की तुमच्याकडून एखाद्या षटकामध्ये एखाद्या वेळेस खराब खेळ होऊ शकतो, मात्र संघनायक तुमच्या बरोबर जर असेल तर काय घडतं, आत्मविश्वास कसा मिळतो हे तुम्ही बघितलं विशाल निघोटच्या बाबतीमध्ये. फाईनला खेळलेला हा चेंडू 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 5 धावा लेग बाईजचा इशारा आहे. 22 लेग बाईज कशाही धावा असू द्यात त्या महत्वाच्या आहेत. नो वाईड येऊ द्यात त्या महत्वाच्या आहेत. कारण 80 धावा म्हणजे 6 षटकांमध्ये 36 चेंडूमध्ये 80 धावा म्हणजे डोंगर आहे, मोठा डोंगर आहे. 13-13.5 धावांच्या सरासरीने धावायचंय तुम्हाला आणि त्यात पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या बरेच मागे, तर हा अनुशेष दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला भरून काढावा लागणार आहे. मागच्या षटकामध्ये जर सरासरीपेक्षा मागे राहिले तर पुढच्या षटकामध्ये सरासरीपर्यंत पोहोचावं लागेल, किंवा पुढच्या 5 षटकांमध्ये 80 धावा बनवायच्या असतील, 81 धावा बनवायच्या असतील तर ज्या 76 धावा तुम्हाला हव्या आहेत 30 चेंडू मध्ये 76, त्याचं एक इथून पुढे प्लॅन तयार पाहिजे. तुमच्याकडे रोड मॅप पाहिजे. बॅकफुटला येत स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा फसला. धावफलकावरती 5. रवी गुप्ता गोलंदाजी मार्कवरती. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक संघाची गोलंदाजी खूप तगडी आहे, कारण अझर शेख हा हैदराबादचा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. रवी गुप्ताने प्रभावी गोलंदाजी केली, विशाल निघोटने प्रभावी गोलंदाजी केली आणि विशेष म्हणजे त्यांच्या इथे चांगला फटका आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. 9 धावा धावफलकावरती आपण बघतोय इथे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी तगडी आहे, कारण एक रवी गुप्ता षटक टाकतो, त्याबरोबरच अझर शेख 2 षटक टाकतो आणि विशाल निघोट 2 षटक टाकतो. रवी गुप्ता आणि ऋषी घोडके ही तगडी बॉलिंग लाईन आहे. उचललाय चेंडू आकाशामध्ये. नो चान्स फॉर स्टॉप. कोणी क्षेत्ररक्षक नाही, कोणाला हल्लू सुद्धा दिलं नाही आणि कुणी हल्ला सुद्धा नाही. 4 धावा. 13 धावा. मागच्या 2 चेंडू मध्ये 2 चौकार. पुन्हा षटकार. 2 चौकार लागोपाठ लगेच षटकार.
एकोणीस धावफलकावरती येत आहेत आणि पाय इथे पुन्हा एकदा विजयासाठी कंबर कसलेली आहे. विजयाचा पंचजन्य शंख फुंकलेला आहे रवी गुप्ता. फुल टॉस बॉल कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, मात्र डीप कव्हर पॉइंट कडे चेंडू आहे, अडवतोय. 2 धावा इथे मिळणार आहेत. पहिल्या षटकामध्ये विशाल निघोटनं धावा रोखल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये इथे रवी गुप्ताचं षटक महागडं ठरलेलं आहे. या षटकातून धावा आल्या 17 तर 21 धावा. एक गडी बाद 21. शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर मॅच मध्ये पुन्हा परत येण्याचा प्रयत्न इथे आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही संघ तगडे आहेत आणि दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. बाबा 3 षटकं टाकण्यासाठी अजून 16 मिनिट शिल्लक आहेत. 9 मिनिटामध्ये आपण 2 षटकं टाकलेली आहेत, तर तेवढी काळजी घ्या. रवी गुप्ता गोलंदाजी करत होता. आपल्याला माहिती आहे रवी गुप्ता ISPL मध्ये अंडर 19 कॅटेगरी मधला सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. टायगर्स ऑफ कोलकाता या संघामध्ये तो सहभागी झालेला आहे आणि इथे पाहायचंय झेल बाद होईल फलंदाज. गोलंदाजावरती मोठा हल्ला चढवलाय गेला. 17 धावा आल्या रवी गुप्ताच्या गोलंदाजीवरती. सन्माननीय संजय रावजी माने साहेब या मंचावरती उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. अंडर 19 कॅटेगरी मध्ये ISPL मध्ये सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवरती लावली तो रवी गुप्ता. टायगर्स ऑफ कोलकाता मध्ये तो आता या वर्षीच्या ISPL मध्ये सहभागी होतोय आणि शेवटच्या मागच्या षटकामध्ये मागच्या ISPL मध्ये टेप बॉल मधलं एकमेव निर्धाव षटक होतं ते रवी गुप्ताने टाकलं होतं. माझी मुंबई या उपविजेत्या संघाचा शिलेदार होता रवी गुप्ता. तो आज या मैदानामध्ये आपण बघतो आहोत. तर विशाल निघोट उजव्याच्या बाहेर ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट वरून वेगाने पोहोचेल चेंडू पर्यंत. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 23. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23. विशाल निघोट पुन्हा एकदा धावा रोखण्यासाठी आलेला आहे. तारणहार आहे विशाल संकट मोचक आहे विशाल आणि संघ नायकाला ज्यावेळेस गरज लागते तो कॉल करतो विशाल निघोटला. विशाल निघोट येतो आणि मॅच काढून देतो. ही खासियत आहे विशाल निघोटची. त्याचा नंबर आता इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये येईल. जसं की आपण पोलिसांना बोलावतो, ॲम्ब्युलन्सला बोलावतो, फायर ब्रिगेडला बोलावतो, इमर्जन्सी सर्व्हिसेस असतात, तसा विशाल निघोटचा नंबर आता इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये येऊ शकतो. कमालीची गोलंदाजी. मागच्या 9 चेंडू मध्ये 8 धावा आणि 2 विकेट विशाल निघोटने काढून दिल्यात. यस खराब चेंडू होता आणि चांगला समाचार गॅप तिथे मिळालाय. विथ दी बाउन्स विथ दी स्पीड चेंडू सीमारेषा पार मिळत आहेत 4. एकोणतीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 81 धावांचं आव्हान आहे आणि तिसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. विशाल निघोट चांगला फटका आपल्याला यापूर्वी बघायला मिळाला विशाल निघोटवर. पुन्हा एक उजव्याच्या बाहेर चेंडू होता, गुड लेंथ वरती टाकला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नंतर फलंदाज ड्रिल करतोय की त्याने जो अक्रॉस द बॅट खेळला, मिड विकेटला खेळायचं होतं, त्यानंतर ड्रिल केली बॅट की मी लॉंग ऑफला व्ही मध्ये खेळलो असतो तर अजून चांगला फटका इथे मिळाला असता. निर्धाव चेंडू. 29 धावा 1 विकेट. या षटकामध्ये जरूर 8 धावा मात्र विशाल निघोटला खर्च कराव्या लागलेल्या आहेत. यास चांगला फटका. ओ हो 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 सीमारेषेच्या बाहेर चेंडू.
चांगले फटके खर तर मनाला लुभावतात. थँक्यू तुझ्या 33 धावा. चांगले फटके गुलाबाच्या फुलाप्रमाणे असतात. पाहणाऱ्याचं मन ते तृप्त करतात, मन लुभवतात, पण खेळणाऱ्याला काटे सुद्धा टोचतात असे फटके असतात. तर इथे आपण पाहिले 2 सुंदर चौकार मागच्या षटकामधून. आणि आज या मैदानामध्ये आपण पाहिले अनिकेत ताकवणेला, आपण बघितलंय विशाल धारकला दोघांनी 2-2 चौकार 1 षटकार अनिकेत ताकवणेने खेळलेला आहे. 33 वरती 2 या स्थितीमध्ये शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि असेच गुलाब इथे कसे फुलवणार खेळाडू हे बघायचंय. आज जाई फुलवली पाहिजे, जुई, शेवंती, मोगरा, गुलाब, सुगंध या फलंदाजांच्या फलंदाजीतून इथे दरवळणार आहे. षटक क्रमांक 3 संपलेलं आहे. चौथ्या षटकाची सुरुवात आपण मैदानामध्ये बघू शकतो. आणि गोलंदाज अझर शेख आज दिवसभर प्रचंड प्रभावी करणारा हा गोलंदाज. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धावफलकावर येते 34. तर रेफरल येतोय, फर्स्ट रेफरल फ्रॉम व्यंकटेश वॉरियर्स. वाईड साठी हा रेफरल आहे. खरं तर आयसीसी अजूनही वाईड साठी रेफरल अलाउ करत नाही, पण बीसीसीआयने वुमन्स प्रीमियर लीग आणि IPL या दोन्ही ठिकाणी तो अलाउ केलेला आहे, आपण पाहिला. आणि बहुतांश डिसिजन वाईडचे सुद्धा येतात तिसऱ्या पंचांकडे, आणि क्वचितच एखादा डिसिजन हा पंचांच्या विरोधात सुद्धा जातो. फेअर डिलिव्हरी 33 लॉस ऑफ 2. अझर शेख परत एकदा गोलंदाजी मार्कवर. यस, परत एकदा अझरचा अत्यंत सुंदर. काय गोलंदाज आहे हा. इथे फलंदाजांनी रेफरल घेतलेला आहे आता, आणि मला वाटतं वाईडचाच तो रेफरल असणार आहे. परत एकदा बघायचं, मगाशी रेफरल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा सक्सेसफुल ठरला होता. तर आता बघायचंय फलंदाजी करणाऱ्या संघाचा रेफरल आहे. चेंडूचा टप्पा कुठे होता, चेंडू त्यानंतर दिशा बदलून कुठे गेला, फलंदाजाची पोझिशन काय होती, तो कुठे होता, त्याच्या कक्षेत होता का चेंडू, की कक्षेत नव्हता, की विकेटच्या बाहेर होता, हे सगळं बघणारे पंच. आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी, पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी. चेंज ऑफ मॅच सुरू राहणार आहे. धावफलकावरती 33 2 गड्याच्या मोबदल्यावर. आणि स्क्रीनवरती देखील आपल्याला हे दृश्य बघायला उपलब्ध आहेत, त्यामुळे ऑनलाईन तुम्ही बघू शकता. इथे स्क्रीनवरती बघू शकता. जी स्क्रीन आपल्याला सूरजभाऊ बोराटे आणि बापूसाहेब भंडारी उद्योजक पप्पूदादा गरुड यांचे मित्र यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. याबरोबरच रिव्हर्स अटेम्प्ट, आणि या 6व्यामध्ये अपिलामध्ये तेवढा जोश नव्हता, आणि त्यामुळेच पंचांनी ते अपील फेटाळलेलं आहे. जसे मोठे गायक मोठ्या मंचावरती, मोठ्या स्टेजवरची मैफिल गाजवतात, मोठे गायक मोठ्या मंचावरती मैफिल गाजवतात, तसा हा खेळाडू आहे अझर शेख. प्रत्येक मोठ्या मॅच मध्ये तो चमकतोच आहे. आणि आज काय चमकलेला आहे तो, म्हणजे आपण म्हणतो ना, पाची बोट तुपात आणि तोंडात मोतीचूरचा लाडू. अझर शेख पाचो उंगलिया घी में. आणि ही 5 बोट कोणती असतात वेगवान गोलंदाजासाठी, तर त्याचा वेग असतो, त्याचा टप्पा असतो, त्याची दिशा असते, त्याचा स्विंग असतो, त्याचा तर ही 5 बोट आहे. आणि ती 5 बोट आज त्याची पहा, आपण म्हणतो ना, पाचो मिलो तो बन गई मुठ्ठी, आणि तशी एक मुठ्ठी त्याने केलेली आहे. इथे कमालीची गोलंदाजी अझर शेखची मैदानामध्ये. 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावफलक फ्रीज केला या षटकामध्ये. एक लेग बाईटची धावे 4 चेंडूमध्ये फक्त. अझर शेखची ही खासियत आहे, कमालीचा गोलंदाज अझर शेख. क्राऊड प्रेक्षकांची भरपूर गर्दी,
आणि यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवाइज शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो योग्य वेळेत परत येणार आहे. अझर शेखच्या या षटकामध्ये फक्त 2 धावा. अनिकेत ताकवणे सेट बॅटर आहे, विशाल धारक सेट बॅटर आहे. या दोन्ही बॅटर्सला त्यानं रोखलेलं आहे. त्यांच्या मार्गामध्ये स्पीड ब्रेकर उभा केलेला आहे. दगड गोटे टाकलेत, खड्डे केलेले आहेत, काटे कुठे टाकलेत आणि त्यांचा मार्ग रोखून ठेवलेला आहे. अझर परत एकदा यस 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 इथे अझरला यश मिळेल का? क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. आणि हे षटक असं वाटलं होतं की तिथे तो खाली आत राहील, मात्र आज दिवसभरामध्ये त्यांनी जेवढी षटकं टाकलेत प्रत्येक षटकामध्ये विकेट काढलेली आहे अझर शेख. मॅच खर तर 3 षटकं संपलेली होती त्यावेळेस धावा होत्या 33 आणि 4 षटकं संपलेली धावा आहेत 35. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35. विजयासाठी 24 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. माफ करा 12 चेंडू. ही मॅच 6 ओव्हरची नाही 8 ओव्हरची मॅच आहे. क्राईम रिपोर्टर बजरंग झिंजाड साहेब देखील इथे उपस्थित आहे. आपलं स्वागत. धावफलकावरती 35 धावा आहेत. 12 चेंडू 46 या स्थितीमध्ये मॅच आहे. आणि आता राखेतून उठून फिनिक्स पक्षी होणार का शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर, की पंख ऊन भरारी घेत असताना पंख छाटले जातील व्यंकटेश वॉरियर्स कडून? या दरम्यान ही मॅच आहे. पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे जाणून घेऊ. आणि प्रचंड खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी इथे स्वागत करतो समालोचक पार्टनर भूषण प्रवीण गायकवाड सरांचं. थँक्यू. पस्तीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल धारक पॅरिस कांबळे. कालच्या पहिल्या बॉलचा षटकार पॅरिस कांबळेचा अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. उजव्या बाहेरचा चेंडू इथे ऋषी घोडकेला आणलं जाते. चौथा गोलंदाज या संघातला ऋषी घोडके. त्यांना देखील एक गोलंदाजीचं युनिट खूप तगडं आहे व्यंकटेश वॉरियर्स कडे आणि त्याचमुळे या संघाने सकाळचे 3 मॅच जिंकलेत आणि चौथ्या मॅचला देखील ते आता मैदानामध्ये बघायला मिळेल. पुढे सरसावत खेळला चेंडू आकाशामध्ये बराच वेळ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येतोय आणि चेंडू मात्र झेल होणार नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक शांत होता. दरम्यान धावा इथे प्राप्त होतील 2:37 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अशा फलंदाजांना रोखणं निश्चित अवघड काम होतं. खरं तर हे लोखंडाचे चणे आहेत. फलंदाजी शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगरची फलंदाजी म्हणजे लोखंडाचे चणे आहेत. मात्र आज या गोलंदाजाने सुतार फेनीत चघळावेत या थाटात चघळलेत. चौथा फलंदाज बाद. विशाल धारक अनिकेत ताकवणे बरोबरच विशाल धारक देखील बाद होऊन परततोय. आज विशाल धारक कडे देखील इथून कोणी जर कमालीचा खेळ करत असेल आणि फिनिशर द ग्रेट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट जितेन शेळके. खरं तर आता त्याला मॅनेजमेंटचा बादशाह आम्ही म्हणतो. मॅचची पोझिशन बरहुकूम काही चेंजेस करायचे असतील, ग्राउंड्स काय आहे, तुमची टीमचा सेटअप कसा असेल याची अत्यंत बिनचूक माहिती असलेला खेळाडू म्हणजेच जितेन शेळके. क्रिकेट जगणारा, क्रिकेटला श्वास मानणारा आणि क्रिकेट साठीच तो पृथ्वी तलावरती आलेला आहे की काय असं दर्शवणारा खेळाडू म्हणजे जितेन शेळके. मैदानामध्ये आपण बघतोय 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राइक एंड वरती जितेन आज मोठी जबाबदारी आहे. यास कडक शॉट जितेनचा कव्हरच्या डोक्यावरून उचललाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय
आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचणारे 38 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 इथे संपेल. या चेंडू बरोबरच एक चेंडू टाकायचा ऋषी घोडकेला. कमालीची गोलंदाजी राहिली. 3 धावा केवळ ऋषी घोडकेकडून. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा धावा अडवलेल्या आहेत. धावांचा सगळ्या बाजूने दुष्काळ. एखादी यानंतर आपण मॅच बघणार आहोत. ऋषीदादा जोरी यांचा संघ मृत्युंजय हमराज मृत्युंजय संघ दाखल झालेला आहे आणि प्रेक्षक बघा त्यांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी तिकडे गर्दी करतायत. हे व्यक्तिमत्वच असं अफाट आहे. हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व आहे. तेवढंच कर्तृत्व देखील ऋषीदादा जोरी यांच्याकडे आणि सातत्यानं ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल जे उदयोन्मुख खेळाडू येतात ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे या हिऱ्यांना शोधून पैलू पाडतात हे ऋषी जोरी. स्क्रीनवरती आपण त्यांना बघतोय. कुठेही गेलात कुठल्या महाराष्ट्रात कुठल्याही ग्राउंड वरती गेल्यानंतर प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात ऋषीदादा. तर जाऊया मैदानामध्ये. 38 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक इथे सुरू झालंय. गोलंदाज अझर शेख. या गोलंदाजानं आज अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे, धिंगाणा घातलेला आहे, नंगा नाच केलाय मैदानामध्ये. तिखट गोलंदाज आहे. गोलंदाजीची आग मात्र जाणवतेच आहे, धग जाणवतेच आहे आणि चेंडू टाकत नाही तर तो जळते निखारे टाकतो फलंदाजांवर. काय चेंडू आहे बघा. उजव्या दिशेला बाहेर टाकला, हलकासा बाउन्स ठेवला, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कुठला अडथळा चेंडूला होत नाही. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे आणि लक्ष लक्ष खूप दूर आहे. मंगळा इतकं आव्हान दूर आहे. पुन्हा पुन्हा चांगला चेंडू आहे. फलंदाजांना स्तब्ध करणारा चेंडू आहे. फलंदाजांना निर्जीव भिंत करणारा चेंडू आहे. फलंदाजांना स्थितप्रज्ञ करणारा चेंडू आहे. धाव फलकावरती 38 आहे 4 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज अझर शेख. फुलटॉस जरी होता तरी तो अझर शेखचा फुलटॉस आहे आणि त्यामुळे तो पेलवणं हे फलंदाजांना आता शक्यच होत नाहीये. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव. या मागच्या षटकामध्ये देखील एक मेडन ओव्हर होतो. मला एक वाईड आला होता. एक वाईड आला होता अन्यथा 6 चेंडू त्याने डॉट टाकले होते. अझर शेख इथे पुन्हा डॉट विथ विकेट. या षटकामध्ये पुन्हा विकेट अझर शेखला. हैदराबादच्या या गोलंदाजाने पुण्यामध्ये प्रेक्षकांना केव्हा जिंकून घेतले. 5 चेंडू लागोपाठ निर्धाव. जय बनकरचं एकमेव मेडन षटक आहे या स्पर्धेमध्ये. तर इथे आता येईल का मेडन ओव्हर अझर शेख कडून. थँक्यू डीजे. स्पर्धेत 11 विकेट काढल्या त्या खेळाडून. 12वी विकेट आहे. 12वी विकेट आलेली आहे अझर शेख कडून आणि हे या षटकामध्ये एकही धाव नाहीये. आतापर्यंत त्याने 11 चेंडू टाकलेले आहेत त्यापैकी एकच धाव त्याने खर्च केलेली आहे आणि 2 विकेट काढल्यात. 11 चेंडू मध्ये एकच धाव. अझर शेख तो दिसता केवढासा बघा, दिसतो केवढासा, मात्र काय गोलंदाजी करतो. ओ हो मेडन ओव्हर आणि याच बरोबर फायनल मध्ये दाखल होतोय व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. सुंदर गोलंदाजी. 2 षटक 1 निर्धाव 11 चेंडू निर्धाव आणि एका धावेत 3 गडी ना 3 गडी बाद करतोय. याबरोबरच इथे ही मॅच पूर्ण होणार आहे. स्पर्धेचे आयोजक 19 वर्षापूर्वी या स्पर्धेचं रोपटं ज्यांनी लावलं आज तो वटवृक्ष आपल्याला बघायला मिळतोय. युवा नेते आणि पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड यांचं आगमन मंचावरती होतंय. मनापासून स्वागत करतो. 19 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा सुरू आहे आणि या पाठीमाग एकच व्यक्ती आहे पप्पूदादा गरुड. तर मॅन ऑफ द मॅच, मॅन इन क्रायसिस, डिस्ट्रॉयर अमित नाईक. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. दोन्ही संघाने शेक हँड करा एकमेकांना आणि मग मैदान सोडा. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स टीमला विनंती आहे, शिरसाट स्पोर्ट्स आपण शेक हँड साठी ग्राउंड मध्ये या.
चला मॅन ऑफ द मॅच, 2 मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. कुणाल खोंड या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित नाईक. दोन्ही मॅन ऑफ द मॅचने या. कुणाल खोंड, अमित नाईक मंचावरती या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. आणि यानंतरची मॅच आहे, यस टॉस झालेला आहे. नेव्ही टेक रायडर्स ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फास्ट. तर फलंदाजीसाठी मैदानामध्ये यानंतर आपल्या समोर येईल हमराज मृत्युंजय पुणे. टॉस झालाय, क्षेत्ररक्षणासाठी संघ मैदानामध्ये दाखल देखील झालाय, फलंदाज देखील. चला, आणि मी दोघांना विनंती करतो, कुणाल खोंड, अमित नाईक, कम